तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 26 फेब्रुवारी आजीबाईचा वटवा अंतर्गत घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धतीची माहिती वैद्य पश्चिम मालेगावकर यांनी दिली आहे। आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग कोणकोणत्या आजारावर प्रभावीरित्या होतो त्याची माहिती त्यांनी दिली। शिवाय घरात उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक वस्तूंचाही उपयोग कोणत्या आजारावर कसा करायचा यावरही त्यांनी मार्गदर्शन केलं। तर दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांसाठी आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विक्री मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शेतकऱ्यांसाठी वन औषधी शेती प्रक्रिया आणि विपणन यावर तज्ञांचे मार्गदर्शन केले। यावेळी नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर डॉक्टर महेश कुमार दाधीच आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या नागार्जुन वन औषधी प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर नितीन पतके यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना माहिती दिली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, शेगाव। जो महाराष्ट्र प्रदेश आहे इथं कोणत्या वनस्पतीची लागवड होऊ शकते? आपल्या इथं तसं पाहिलं तर वनस्पतींचा खजाना आहे, परंतु आपण अशा काही वनस्पती आहेत ज्याची आपण लागवड करू शकतो। तर रिजन वाईज या प्रत्येक विभागामध्ये कोणकोणत्या वनस्पती आपण लागवड करू शकतो याची एक लिस्ट इथं दिलेली आहे पहिल्या स्लाइडमध्ये। नेक्स्ट प्लीज। अमरावती, यवतमाळ, अकोला, नाशिक, बुलढाणा